आपण स्वयंचलित मशीन असल्यासारखे वावरतो. काय पण उगीच. खरं आहे बघा ना, दिवसभरात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीतरी गोष्टी अशा असतात ज्या आपण सहजपणे करतो. कितीतरी कृती आपण फार विचार न करता करतो. कितीतरी सवयी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात आणि त्याप्रमाणे आपण दिवसभरात वागत असतो, दिवसभरात वावरत असतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर सकाळी आपण जेव्हा उठतो, आपली अंथरुणं आवरतो, पहिला आपला मोबाईल पटकन आपल्या हातात घेतो आणि तो चार्जिंगला लावतो. बरं, तो जो चार्जिंगला आपण लावतो तो कोपरा, ती जागा सुद्धा नेहमीच ठरलेली असते. आपण मोबाईल उचलणार, तो घेणार, चार्जिंगला लावणार, बाथरूममध्ये जाणार, आपला चेहरा धुणार, त्यानंतर आपण ब्रश करणार. ह्या ठराविक गोष्टी, ठराविक सवयी किंवा ठराविक कृती ज्या आपण नेहमी करतो नित्य नियमाने, याचा क्रम सुद्धा चुकत नाही. कधीतरी एखादी कृती पुढे मागे होते इतकंच, पण आपण या सगळ्या कृती नित्य नियमाने करत असतो, सहजपणे, फार विचार न करता. आणि कधीतरी मग आपल्या लक्षात येतं की बरेच दिवस झाले हा ब्रश, त्या ब्रशचे जे वरचे दात असतात त्याचे फाकलेले असतात. किती दिवस झाले ब्रश बदलला नाही. किती दिवस झाले जे उशांचे अभ्रे असतात ते बदललेले नसतात. बेडशीट जी तशीच्या तशी असते ती कितीतरी दिवस झाले झटकलेली सुद्धा नसते. बेडशीट, उशांचे अभ्रे, अगदी उशी, ती सुद्धा बरेच दिवस, बरेच महिने, अगदी काही वर्ष चेंज सुद्धा केलेली नसते. असं आपलं सगळं अगदी जागच्या जागी असतं आणि त्या सगळ्यामध्ये आपण रोज वावरत असतो. रोजच्या कृती आपण न चुकता करत असतो. पडदे, उशांचे अभ्रे किंवा आपला टूथब्रश या गोष्टी राहू दे जरा बाजूला. आपण जे टूथपेस्ट वापरतो त्याचा ब्रँड सुद्धा वर्षानुवर्ष तोच असतो. आपण वापरतो ती टूथपेस्ट, आपण वापरत असलेली क्रीम किंवा एखादा शॅम्पू, काहीही, कोणतंही उत्पादन असेल, कोणतंही प्रॉडक्ट असेल, ते आपण वर्षानुवर्ष त्याच ब्रँडचं वापरत असतो. किंवा काही जण तर असे असतात, एखादं प्रॉडक्ट वापरायला सुरू केलं आणि त्यानंतर ते प्रॉडक्ट जोपर्यंत आहे, त्या ज्या पॅकेटमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ते वापरत असतात. त्याची एक्सपायरी डेट उलटून गेलेली असते, हे सुद्धा चेक करायला आपल्याला वेळ नसतो किंवा ते सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. इतके आपण त्या कृती सहजपणे ऑटो पायलट मोडवर असल्यासारख्या करत असतो. आता तुम्ही म्हणाल एखादा शॅम्पू असेल, टूथपेस्ट असेल किंवा कोणतंही एखादं मेकअपचं प्रॉडक्ट असेल तर ते खिशाला परवडतंय, त्यातूनही ते चांगलं आहे, मग कशाला बरं बदलायचं, का एवढा विचार करत बसायचा. बरोबर आहे, आपल्याला खिशाला परवडतंय, चांगलं सुद्धा आहे, पण काहीतरी नवेपणा आयुष्यात हवाच ना. काहीतरी नवं ट्राय केल्याशिवाय दुसरी एखादी गोष्ट चांगली आहे की नाही ते कसं कळणार. बघा ना, आपण साधंसं उदाहरण आहे, एखादी नवीन गोष्ट बाजारातून विकत आणतो, ती घरी आणल्यानंतर ते उघडून पाहण्याचं किती कुतूहल असतं आपल्याला. नवीन रंग, नवीन त्याचा जो सुवास असतो तो सगळं काही नवीन, त्याचं पॅकेजिंग नवीन असतं, नवीन प्रकारामध्ये ते बनवलेलं असतं. आपल्याला खूप कुतूहल असतं आणि त्याने आपण खूप एक्साइट होतो. हा नवेपणा आपण छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या अळणी आयुष्यामध्ये, अळणी दिवसामध्ये आणू शकतो. त्याच्यासाठी खूप मोठा बदल आयुष्यामध्ये करायला हवं असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही म्हणाल की बरं, हे सगळं आम्हाला परवडतं, हे सगळं छान आहे, म्हणून आम्ही त्याच गोष्टी विकत आणतो किंवा घेतो. पण साध्या ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण थोडेसे का होईना पण बदल करतो, तेव्हा आपली सॉफ्ट स्किल्स सुधारण्यासाठी त्याची मदत होते, नकळतपणे मदत होते आणि ही गोष्ट आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. बघा, आता आपण बाजारामध्ये जातो, मार्केटमध्ये एका दुकानामध्ये
10, 20, 30 त्याच प्रकारातल्या वस्तू असतात. आता शॅम्पू म्हटलं तर त्याचे इतके सगळे ब्रँड्स असतात, साबणाचे पण इतके सगळे ब्रँड्स असतात. या साध्या साध्या आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू. मग आपण जेव्हा दुकानदाराला सांगतो की एखादा छान नवीन साबण दाखवा, तेव्हा तिथे 10 प्रॉडक्ट समोर ठेवलेली असतात आणि त्यातून मग आपल्याला आवडतं, आपल्याला छान दिसतंय, आपल्याला आकर्षक वाटतंय, आपल्याला ज्याचा स्मेल आवडतो अशी गोष्ट आपण खरेदी करतो. यामुळे काय होतं तर आपली डिसिजन मेकिंगची जी क्षमता आहे ती आपली सुधारण्यासाठी मदत होते किंवा ती आपण दाखवून देऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या चॉईसवरचा जो विश्वास असतो तो त्यामुळे दृढ होतो. आपण आधीची एखादी वस्तू आहे जी आपल्याकडे ती ठीक आहे ना, ती आपल्याला 10 रुपयामध्ये मिळत असेल आणि दुसरी एखादी वस्तू आपण घेतली आणि ती 20 रुपयामध्ये मिळाली, पण त्याचं जे प्रॉडक्ट आहे ते खूप छान आहे, त्याची जी क्वालिटी आहे ती आधीच्या वस्तूपेक्षा पण छान आहे. मग आपण म्हणतो मी बरोबर ठिकाणी माझे 20 रुपये खर्च केले, बरोबर ठिकाणी मी ते 10 रुपये एक्स्ट्राचे घालवले. मग हे जे छोटे छोटे निर्णय असतात त्याने आपली निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी मदत होते. आपल्यावरचाच विश्वास वाढीस लागतो, आपल्या चॉईसवरचा विश्वास. असे बरेचसे पर्याय मार्केटमध्ये असतात आणि त्यातून आपल्यासाठी आपण ही एक छान गोष्ट निवडली, ती वापरल्यानंतर अरे वा छान आहे, माझा डिसिजन बरोबर होता किंवा माझा चॉईस छान आहे या बाबतीतला, हे आपल्याला रिअलाइज होतं, आपला आत्मविश्वास बळावतो, आपल्याला छान वाटतं. अशा कितीतरी मार्गांनी आपण आपली सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनातले छोटे छोटे बदल करून, दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करून. आता हे झालं बदलांविषयी, रोजच्या आपल्या ज्या वस्तू असतात वापरण्याच्या त्याविषयी. आता थोडं बाहेर येऊया. आपल्या ओळखीचा एरिया, आपण जिथे राहतो तो, आपल्या ओळखीचा रस्ता, आपण रोज ये जा करतो, रोज बसची गाडीची वाट पाहत तिथे उभे असतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा गोष्टी सुरू असतात, आपलं त्याकडे लक्ष सुद्धा नसतं. इतके आपण आपल्याच व्यापामध्ये, आपल्याच चिंतांमध्ये मग्न असतो. कुठेतरी एखादा नवीन जाहिरातीचा फलक लागलेला असतो आणि ती जाहिरात सामान्य माणसासाठी, सामान्य नागरिकासाठीच असते. एखादी शासनाची योजना असेल किंवा काहीही असेल, एखादं काहीतरी वैद्यकीय उपचारांविषयी असेल, आपल्याला कल्पनाच नसते जी असायला हवी. कोणीतरी आपल्या एरियामध्ये नवीन राहायला येतं आणि मग अचानक आपल्याला भेटतं आणि म्हणतं आम्ही तुमच्याच एरियामध्ये राहायला आलो. हो का? कुठे? ते नवीन अपार्टमेंट बांधलंय ना तिथे. हो का? आपल्याला कल्पनाच नसते आपल्या शेजारी नवीन अपार्टमेंट बांधलं जात आहे. अगदीच शेजारी असेल तर ठीक आहे, पण आपल्या एरियामध्ये कुठेतरी काहीतरी सुरू आहे. मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, ज्याची आपल्याला कल्पना असायला हवी, आपण तिथे राहतोय म्हटल्यानंतर, पण ती नसते. कुठेतरी एखादं कोमेजलेलं झाड असतं किंवा एखादं सुकत चाललेलं झाड असतं, ते पुन्हा डौलाने उभं राहतं. ते बघून छान वाटतं, पण आपल्याला त्याकडे पाहण्यासाठी वेळच नसतो. एखादं नवीन रोपटं रस्त्यालगत उगवून आलेलं असतं, छान असतं ते, पण आपल्याला त्याच्याकडे पाहायला वेळ नसतो. आपल्याला माहीतही नसतं तिथे कोरडी जमीन होती आणि आता त्यातून छान रोपटं उगवून आलंय. गेले 2-3 दिवसांपासून श्वानाचं एक छोटंसं पिल्लू किंवा मांजराचं एखादं पिल्लू तिथे रेंगाळत असतं, आपल्याला कल्पनाच नसते आणि अचानक त्याचा अपघात होतो. आजूबाजूची लोक म्हणतात 2-3 दिवस इथेच होतं, ते भुकेलं होतं असेल आणि रस्त्यात ते गेलं. ते बघितल्यानंतर आपण म्हणतो किती गोंडस होतं, छान होतं, 2-3 दिवसांपासून इथे होतं, आपल्या कसं नाही लक्षात आलं, घरी घेऊन जाता आलं असतं. बऱ्याच अशा गोष्टी अशा असतात रोजच्या आपल्या रस्त्यावरती, आपल्या एरियामध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या आजूबाजूला सुरू, अगदी आपल्या ऑफिसच्या एरियामध्ये कितीतरी गोष्टी, पण आपलं त्याकडे लक्ष नसतं. आपलं लक्ष फक्त एकच, आपला जॉब, आपल्या घराचं महिन्याचं बजेट, वाढती महागाई आणि जॉबमध्ये मला कसं पुढे जाता येईल किंवा जॉबमध्ये मला कोणकोणत्या अडचणी येतात,
किंवा माझ्या व्यवसायामध्ये माझी कशी फसगत होते, किंवा कसे पैसे मला पुरत नाहीये, वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या तक्रारी, ही सगळी टेन्शन्स आपल्या डोक्यामध्ये सुरू असतात, जी सतत सुरू असतात. त्यामुळे दिवसभरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आपण ऑटो पायलट मोडवर असल्यासारख्याच करतो. मग रोजच्या रस्त्याने ये जा करणं असेल, बसने किंवा ट्रेनने प्रवास करणं असेल, बऱ्याच अशा गोष्टी. अशी सकाळी उठल्यानंतरचं जे उदाहरण दिलं, ते सकाळी उठल्यानंतर आपण कसे वावरतो, कसे वागतो, कितीतरी गोष्टी असतात. सो अशा सगळ्या गोष्टी आपण ऑटो पायलट मोडवर असल्यासारख्या करतो. त्यामुळे आपल्याला वर्तमानात जगण्याची सवयच नसते. सो बी इन अ प्रेझेंट, वर्तमानाचा तो क्षण जगायला आपण शिकायला हवं. कारण त्या क्षणांमध्ये बरंचसं काहीतरी असतं आपल्या आजूबाजूला चाललेलं, आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये, पण आपण त्या क्षणामध्ये तिथे नसतोच. आपल्या डोक्यामध्ये भलतेच विचार सुरू असतात आणि भलतीच टेन्शन्स असतात, कामाच्या तक्रारी, बऱ्याच अशा गोष्टी ज्याने आपण चिंताग्रस्त असतो. त्यामुळे ऑटो पायलट मोडवर जगणं आपण सोडायला हवं. बी इन अ प्रेझेंट. तर आपल्याला ही सवय जी आहे ती अंगवळणी पाळण्याची गरज आहे. आणि हे पटकन एका दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी आपल्याला कॉन्शियसली प्रयत्न करण्याची गरज असते की नाही, आता मला हे करायचं आहे, किंवा साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. आता आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.